आज आपण मार्केटमध्ये काही घडामोडी झाल्या याचा थोडासा आढावा घेऊया. आज 9:15 वाजता सकाळी जे काय मार्केट निफ्टी जी ओपन झाली तिथून थोडस निगेटिव्ह ओपनिंग असून तिथून डे हाय झाला. डे हाय न टिकता साधारण 11च्या नंतर जे काही निगेटिव्हिटी मार्केटमध्ये आली त्याचं आपण थोडस आढावा घेऊ आणि कारण काही आपल्या लक्षात येतात तर बघू. 11 नंतर आज साधारण फॉरेन मार्केट सोमवारी चालू सकाळी नसतात, त्यामुळं आपलं मार्केट हे ब्लाइंडवर चालू असतं. थोडंफार विक्स सकाळी वाढ असल्यामुळे मार्केट वरती राहू शकलं नाही आणि प्रॉफिट बुकिंग बऱ्याचशाच देशामध्ये प्रॉफिट बुकिंग येत होतं. प्लस डॉलर इंडेक्स हा वाढत होता. हे एक मेजर कारण आहे निफ्टीमध्ये. आणि फॉरेन मार्केटमध्ये आज संध्याकाळी साधारण जर आपण बघितलं तर आज डाव जोन्स सुद्धा 600 पॉईंटने खाली गेला, जो की त्याचं फ्युचर ऑलरेडी निगेटिव्ह सकाळपासूनच चालू होतं. नंतर युरोपियन मार्केट जे होते ते सुद्धा साधारण दुपारी 1:30 नंतर जे काय ओपन झाले ते दुपारचे युरोपियन मार्केट सुद्धा निगेटिव्ह मध्ये होते. त्याच्यामध्ये आपल्याला बघता येईल असं की डॉलर इंडेक्स प्लस असलं आहे, पण युरोपियन मार्केट खाली जाण्याचं नेमकं काय कारण. तर आज तिथं असं काय मोठं न्यूज आली तर इयर एंडला साधारण आज जो लास्ट डे आहे तिथं त्यांचं प्रॉफिट बुकिंग हे आल्यामुळे, कारण डाव जोन्स जर आपण बघितला आज वर्षातील सर्वात जास्त ह्या वर्षी गेल्या 2-3 वर्षाचा जर रेशो बघितला तर ह्या वर्षी सगळ्यात जास्त डाव जोन्स वाढलेला आहे. सदरचा हा 45,000 ह्या वर्षीचा हाय पर्यंत जाऊन आलेला आहे. हा डाव जोन्स 2023ला वर्षाच्या सुरुवातीला आपण पाहिला असता तर तो साधारण हा जो डाव जोन्स होता तो जानेवारी 2024 मध्ये आपण जर बघितला तर त्याची सुरुवात ही साधारण 1 जानेवारीला हा जो 37,000 होता, 37,000 पासून आज पूर्ण वर्षभरात त्याने 45,000चा हाय बनवला. त्यानंतर सर्वात जास्त गेल्या 2-3 वर्षाच्या तुलनेत सगळ्यात जास्त पर्सेंटेज ह्या वर्षी हा वाढलेला आहे. साधारण 30%च्या पेक्षाही जास्त वाढलेला आहे. त्यामुळं त्याच्यात साहजिकच एक 10%, 8-9%चं प्रॉफिट बुकिंग आता सदर आलेलं आहे. आपलं जसं मार्च इयर एंड असतं तसं US मार्केट आणि फॉरेनचं जे मार्केट आहे त्यांचं इयर एंड डिसेंबर असतं. त्यामुळं त्यांना जे काही प्रॉफिट लॉस जी सेटलमेंट असते तर काही स्टॉक लॉस मध्ये असतील तरी सुद्धा ते विकून टाकतात, कारण त्यांच्या प्रॉफिटच्या अगेन्स्ट सेटलमेंट होऊन त्यांना त्याचा बेनिफिट मिळतो. भलेही ते लोक जानेवारीत परत नवीन वर्षात ते खरेदी करू शकतात, पण आता त्यांना त्याचं टॅक्स बेनिफिट साठी विक्री ही करत असतात. कोणतंही असं मोठं कारण नसून सलग सिंपल प्रॉफिट बुकिंग येणं हे मार्केटसाठी हेल्दी पण आहे. आणि हे त्यामुळंच आज अचानक शेवटच्या दिवशी घडलेलं आहे. आणि उद्या आता काय होतंय ते बघता येईल आपल्याला. आणि दुसरं एक कारण असं आहे की 2 तारखेला अमेरिकेचे जे विकली इकॉनॉमिक कॅलेंडर डिक्लेअर होत असतात त्याची जॉबलेस क्लेम डाटा 2 तारखेला रिलीज होणार आहे. गेल्या वेळेचा डाटा त्यांच्या अपेक्षेप्रमाणे 2,20,000 होता, पण त्यांची शक्यता निगेटिव्ह होती, पण ती चांगली आल्यामुळं गेल्या वेळेच्या आठवड्यात 26 डिसेंबर नंतर मार्केट थोडस चांगलं राहिलं होतं. पण आता सध्या त्यांचं ह्या जे रिलीज होणार आहे 2 तारखेला त्या दिवशीचं डाटाचं ऍक्च्युअल आणि फोरकास्ट मध्ये फार निगेटिव्ह दाखवत आहे. तो डाटा जेव्हा डिक्लेअर होईल
त्याचा दबाव मार्केटवर आता सध्या दाखवत आहे. त्यामुळे अमेरिकन मार्केट सुद्धा खाली आलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की 9 तारखेला फेडचं रेट इंटरेस्टची एक मीटिंग आहे. त्याचा पण डाटा डिक्लेअर होण्याची शक्यता आहे. 9 जानेवारी मध्ये आणि 2 जानेवारी हे दोन मोठे डाटा असताना आणि प्लस त्यांचं प्रॉफिट बुकिंग जे आता चालू आहे, यामुळं मार्केटमध्ये मला निगेटिव्हिटी जाणवते. धन्यवाद. ही माहिती थोडीशी आपल्याला मार्केट बद्दलची माहिती असावी किंवा कुठला डाटा कशावर परिणाम करतो आणि आपण आपलं मार्केट बघत राहतो, पण प्रत्यक्षात त्याचे इम्पॅक्ट निगेटिव्ह पॉझिटिव्ह कसे होतात, कोणते डाटा डिक्लेअर होतात. सध्या आज निगेटिव्ह साठी म्हटलं तर आपल्याला इथं बघूया आपण करन्सीमध्ये इंटरनेट कमोडिटी मध्ये गोल्ड सुद्धा निगेटिव्ह दिसत आहे. ब्रेंट क्रूड क्रूड थोडंसं वाढ आहे. क्रूड जेव्हा वाढत असते ही सुद्धा मार्केटला फार चांगली गोष्ट नाही आहे. बाकी निगेटिव्ह म्हणजे निव्वळ प्रॉफिट बुकिंग आणि चांगल्या प्रॉफिटमध्ये त्यांना बाहेर पडता येतं, प्लस त्यांचं टॅक्स बेनिफिट घेण्यासाठी त्यांना त्याचा मोठा उपयोग होतो. आणि त्याच मार्केटची निगेटिव्ह छाया आपल्या मार्केटवर पडत असतो. त्यामुळं हे सध्या आजचं निगेटिव्हिटी दिसण्याचं कारण हे मला तरी आता असं वाटत आहे. तरी सर्वांनी थोडं थोडं यातून काय शिकता येते, काय करता येते हे अभ्यास करून आपली आपली गुंतवणूक करणं फार गरजेचं आहे. आजकाल पूर्ण अभ्यासाशिवाय स्वतःचे कष्टानं कमवलेले पैसे मार्केटमध्ये आपण वापरू नये. पूर्ण शिक्षण घेत राहावं असं थोडंसं मला वाटतंय. आणि अशीच कुठून कुठून माहिती मिळत राहील किंवा मी स्वतः माझ्या वाचण्यात आली की जे काही मला समजतंय, जे काही मला ठीक वाटते ते मी तुमच्यासोबत शेअर करत जाईल. धन्यवाद.